शिंदे यांच्या पावन स्मृतीला अभिवादन करू। पंडित शिंदे यांच्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या या कर्तव्यता सोहळ्यासाठी उपस्थित या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे ज्येष्ठ बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आदरणीय बापूसाहेब देशमुख गोरठेकर, आमचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री, माजी खासदार, भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय भास्करराव पाटील खंडगावकर साहेब, आदरणीय श्यामसुंदर शिंदे साहेब, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय शिंदे साहेब, जिल्हा परिषदेचे सदस्य चंद्रसेन पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य हंसराज पाटील बोरगावकर, जिल्हा परिषदेच्या सदस्य प्रणिताताई, पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष गणेशराव पाटील सावळे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बालाजीराव पाटील मारताळेकर, कन्नार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबुरावजी केंद्रे, कन्नार नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष जफरुद्दीनबाई, माजी सभापती शंकररावजी ढगे, कन्नारच्या तहसीलदार श्री देवकिरण मॅडम, लोह्याचे तहसीलदार परळीकर साहेब, पंचायत समितीचे नांदेडचे माजी सदस्य आमचे सहकारी अशोकरावजी मोरे, विनय सगर, पोलीस निरीक्षक श्री कचवे साहेब, मोहिते साहेब, चिंचोलकर साहेब, पवार साहेब, कातोटे साहेब, आमचे सहकारी मित्र संजय आंबोरे, जिल्हा परिषदेचे मांजरा विभागाचे माजी सदस्य विनायकराव पाटील शिंदे, मान्य गोविंदराव पाटील शिंदेकर, दुसरे माझे सहकारी मित्र प्रल्हादराव उमाटे, पंचायत समितीचे सदस्य संजय देशमुख, आनंदराव शिंदे, गणेशराव उबाळे, हंसाजी कांबळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केरबा पाटील कापशीकर, दिलीपराव पाटील सुगावकर, नांदेडचे आमचे सहकारी अजितभाई कुरेशी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील बोरगावकर, बालाजीराव पाटील बाबुळगावकर, आमचे सर्कल प्रमुख सुरेशराव बाष्टे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी, सर्व पत्रकार मित्र, आसपासच्या गावातून आलेली सर्व पाहुणे मंडळी, कैलासवासी शिवाजीरावच्या मातोश्री आदरणीय लक्ष्मीबाई, आमचे सहकारी रावसाहेब पुंडलिकराव पाटील, आमच्या भगिनी आहिल्याबाई, ज्याची पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती झाली ते श्रीयुत पंडित शिवाजीरावच्या कन्या उषा, अश्विनी, त्यांच्या परिवारातील सर्व सदस्य यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रावसाहेब पाटील शिंदे, गावचे सरपंच हनुमंतराव हळदेकर, पंचायत समितीचे सदस्य सुधाकर सूर्यवंशी, माजी सदस्य विजय मंदावार, त्यांचे सर्व सहकारी आणि शिवाजीराव शिंदे यांच्या कुटुंबाला, त्यांच्या कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि पंडितला शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनी, मी काय फार अधिक या ठिकाणी बोलणार नाही, पण हा दोन गोष्टीचा संगम आहे, एकीकडे आदरांजली अर्पण करण्याचा आणि एकीकडे पंडितचा स्वागत करण्याचा। म्हणून माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की एकदा या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत केलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची पहिली केस
या निमित्ताने या बहादूर मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याचं वर्णन काय म्हणून करावं हा माझ्या समोर अनेक गोष्टीचा प्रश्न. या प्रसंगाच्या संदर्भानं राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा नांदेडला अतिशय घाई गर्दीच्या दौऱ्यामध्ये अहिल्याबाई, दोन्ही कन्या, रावसाहेब पाटील यांना विमानतळावर मी मुख्यमंत्र्यांची भेट करून दिली. आणि त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणाले, भाऊ तुम्ही पूर्वी पत्र दिलेलं आहे आणि कुटुंबाला इथं आणण्याची गरज नाही, मला हे काम करायचं. असा मुख्यमंत्री माझ्या आयुष्यामध्ये मी कधीच बघितला नाही. एवढा धाडसी निर्णय. आपण जर ती ऑर्डर बघितली तर त्या ऑर्डर मध्ये उल्लेख केला की हे उदाहरण पुढे लागू होणार नाही आणि पंडितला उपनिरीक्षक पदावर का नेमणूक दिली याचा सगळा इतिवृत्त त्या ऑर्डर मध्ये दिलेला. म्हणून माननीय मुख्यमंत्र्याचं शिंदे कुटुंबियाच्या वतीनं, पूर्ण हार्डावासियांच्या वतीनं, मी त्यांचा नातेवाईक म्हणून, या मतदारसंघाचा आमदार म्हणून जाहीरपणाने मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. खूप गोष्टी सांगण्यासारख्या त्या सगळ्या खोलात जाणार नाही. शिंदे साहेबांचं सविस्तर मार्गदर्शन झालं. पंडितला निश्चित शुभेच्छा देणार आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं तसं आता कॉम्पिटिशनच्या एक्झाम मध्ये सुद्धा पंडितनं उतरलं पाहिजे. कधी माणसाच्या नशिबात काय होते सांगता येत नाही, पण पंडितनं जिद्द सोडून अशा पद्धतीची अपेक्षा निश्चितपणाने या ठिकाणी करणार आहे. शिंदे साहेब बोलताना काही राजकीय गोष्टीचा, गावाच्या विकासाचा काही उल्लेख केला. मी तुम्हाला इथं सांगणार आहे, दादा नांदेड जिल्ह्यामध्ये कोणाला किती निधी मिळाला मला माहित नाही आणि मी कोणाची तुलना करणार नाही, पण गेल्या 4 दिवसामध्ये 9 कोटी रुपयाचं वाटप या मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये मी केलं. माझ्या मतदारसंघामध्ये किमान 200 कोटी रुपयाच्या रस्त्याची कामं आज सुरू आहेत. नॅशनल हायवे सोडून आणि नॅशनल हायवेचे 3 कामं चालू आहेत. त्याच्यातलं एक काम हळद्याहून चाललेलं आहे. नॅशनल हायवेची किती किंमत होती हे मी सांगायची आवश्यकता नाही. त्याबरोबर 4था नॅशनल हायवे या मतदारसंघात जाहीर केला आणि त्याचं देखील सर्वेचं काम लोहा, बारूळ, गडगा मार्ग नरशीला हैदराबादला जाणार त्याच रस्त्याचं काम चालू आहे. हायब्रिड एनर्जीच्या नावाखाली 4 नॅशनल हायवेच्या बरोबरीच्या दर्जाचा रस्ता लोहा ते मुखेड आणि धर्माबादला जाणाऱ्या रस्त्याला 562 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आणि त्या रस्त्याचं टेंडर झालेलं आहे. श्री मोरगे यांना मिळालेलं आहे. येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये त्याही रस्त्याचं काम चालू होणार. म्हणजे एवढ्या दर्जाची रस्ते नांदेडमध्ये विशेष घराण्याकडे 50 वर्ष सत्ता राहून नांदेड जिल्ह्यात 1 किलोमीटरचा नॅशनल हायवे कधी झाला नव्हता. 1 किलोमीटर पूर्ण जिल्ह्यात. पण नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं, गडकरी साहेब मंत्री झाले आणि राज्याचे सूत्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातात गेले. आज जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवेचं जाळं निर्माण झालं आणि कंधार लोहा मतदारसंघामध्ये 4 नॅशनल हायवे देण्याचं काम आणि माझा मतदारसंघ देशाच्या नकाशावर आणण्याचं काम आदरणीय गडकरी साहेबांनी, फडणवीस साहेबांनी केले. म्हणून कामाच्या संदर्भामध्ये चिंता करायची आवश्यकता नाही. एकही रस्ता झाला, एकही रस्ता ज्याचं डांबरीकरण आणि मजबूतीकरण झालं नाही असा माझ्या मतदारसंघात शिल्लक राहील अशी मला स्वतःला वाटते. ज्या ठिकाणी मागण्या नाही, एकच उदाहरण देणार. शिराडवरून दहीकळंबा आणि भुकमारीला आता विठ्ठल पाटील आहेत, सुरेशराव आहेत, आयुष्यामध्ये बैलगाडी सुद्धा आली नाही. त्या रस्त्याला 9 कोटी रुपये देऊन 13 किलोमीटरच्या डांबरीकरणाचं काम आज प्रत्यक्षामध्ये सुरू आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या गतीचे रस्ते या मतदारसंघामध्ये सुरू आहे. फार सविस्तरात जाणार नाही, खूप वेळ झालाय. मला याला थोडा वेळ लागला. राज्याचे मंत्री आदरणीय संभाजीराव पाटील निलंगेकर माझ्याकडे आले होते आणि शिंदे साहेबांनी उल्लेख केला की मी शादीखान्याला 10 लाख रुपये
जाहीर केले होते. द्यायला उशीर लागला म्हणून 5 लाख रुपयाचं बंजारा समाजाला बोनस दिले शिंदे साहेब. मागणी नसताना तांड्यावर 5 लाख रुपये दिले. आणि तुम्ही ज्या दत्तात्रय मंदिराचा उल्लेख इथं केला, माझ्या माहितीप्रमाणे 20 लाख रुपयाचा रस्ता त्या मंदिरासाठी मी करून दिलेला आहे. आता बोलताना शिंदे साहेब म्हणाले की काही नगदी पैसे मी टाकतो. आम्ही तर तुमच्याच पैशावर इथं उभा त्याची आम्हाला जाणीव आहे. त्याच्यामुळे तुम्हाला इथं छोटेसे पैसे टाकायला काय करायचं? तुम्ही काम सोपवा, तेवढं काम आम्ही करून देऊ, आमचं काम तुम्ही करा. त्याच्यात काय, त्याच्यात वेगळं आपण समजण्याची गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे सुचवा. आज हळद्याच्या संदर्भामध्ये हळद्याला चारही बाजूने जेवढे रस्ते हळद्याला जोडतील, जेवढे कुठलाही येऊ, त्या सगळ्या रस्त्याचं मजबूतीकरण करण्याची आपण भूमिका घेतली. आणि आम्हाला याची जाणीव आहे की आपल्या आशीर्वादाच्या सोबतच शिंदे साहेबांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायमपणानं राहिले. आणि कोणाच्या आशीर्वादावर आपण चालतो हे सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणून मला शिंदे साहेब नेहमी सांगायचे की हळद्याला कोलंबीचा तर रस्ता खराब झाला, लाडक्यालाच रस्ता करत नाही, चिखलीचा तर रस्ता खराब आहे. मी शिंदे साहेबांना सांगितलं काही चिंता करू नका, मे पर्यंत हळद्याचा एकही रस्ता मी शिल्लक ठेवणार नाही, एवढं आश्वासन देणार. आपण परवा हळद्याचा लाडक्याच्या रस्त्याचं नारळ फोडलं. लाडक्याच्या जवळ आणि हळद्याच्या मध्ये 65 लक्ष रुपयाच्या पुलाचं काम सुरू केलं. आणि लाडका ते उमऱ्याचं काम चालू केलं होतं. तर आमचे सतीश पाटील असतील, सगळी मंडळी असेल, सारखे म्हणायचे मामा हळद्याच्या लाडक्याला ट्रॅफिक कमी आहे, पण इकडं ट्रॅफिक जास्त आहे. चुकून किलोमीटर बदलल्यामुळं तो रस्ता राहिला होता. परवा त्याची 4 कोटी रुपयाची ऑर्डर आपण सतीश पाटलाला दिली. म्हणजे वाक्यापासून हळद्यापर्यंत 1 इंचही रस्ता तुमचा शिल्लक राहणार नाही. एवढं चांगलं काम या ठिकाणी होणार. म्हणून कामाच्या संदर्भात चिंता करायची नाही. मी सगळ्या सर्कल वाईज बैठका घेतल्या, आपण फिरलो, बैठका झाल्या. आपल्या विधानसभेची निवडणूक असेल का जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेच्या ज्या ज्या सर्कलमध्ये ज्या ज्या उमेदवारासाठी आम्ही मतदान मागितलं, त्या काळामध्ये जे काही आश्वासन दिलं त्याची 100% पूर्तता या कंधार लोहा मतदारसंघामध्ये आपण त्या कामाच्या माध्यमातून केली. कामाच्या संदर्भामध्ये चिंता करायची गरज नाही. जेव्हा पंडितची ऑर्डर आपण विशेष बाब म्हणून आणू शकतो, तेव्हा या मुख्यमंत्र्याचं लक्ष या मतदारसंघावर किती आहे मी सांगायची गरज नाही. वेळोवेळी आपण चर्चा केली. कंधार नगरपालिकेच्या संदर्भामध्ये नगरपालिका आमची हारली. जफरबाई आले म्हणले कामं करायचे, त्यांना परवा 3 कोटी रुपयाचा निधी दिला. लोहा नगरपालिका आपल्या ताब्यामध्ये दिली. उद्या येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये 15-20 कोटी रुपयाचा निधी लोहा नगरपालिकेला आपण प्राप्त करतो. आणि जेवढ्या सर्कलमध्ये आपण बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये राहिली ज्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रमुख मंडळींनी कामं सुचवली, जी ती कामं राहिली त्याच्यासाठी सुद्धा कालच सुधीर भाऊ मुनगंटीवारची भेट झाली. त्यांनी सांगितलं प्रतापराव तुम्हाला 4 दिवसात 5 कोटी देतो, तुमच्या मतदारसंघातलं एक पण काम शिल्लक ठेवू नका, अशा पद्धतीने काम. एवढं प्रेम या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि मंत्रिमंडळाच्या सगळ्या सहकार्याचं. म्हणून हळद्यामध्ये जे जे काम सुचवायचे, आज 2 कामाला निधी दिला. आणि तुमच्या पाणी पुरवठा योजनेचा एक प्रश्न होता, हे आता येताना बबनराव लोणीकर साहेबांचं पत्र आलं आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे हळदाचा समावेश मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या आराखड्यात करण्यात आला आहे, अशा पद्धतीचं पत्र बबनराव लोणीकर साहेब. म्हणून तुम्ही सुचवा का? दत्तात्रय मंदिराचंच नाही, शादीखान्याचं तर बोललेलं आहे. वर तांड्याला आपण सेवालाल महाराजाच्या नावाने सभागृह मानतोय, पण गावात आणखी कुठलं काम राहिलं असेल तर ते सगळं काम करून द्यायची जबाबदारी निश्चितपणाने या ठिकाणी मी स्वीकारायला तयार आहे. तेवढे या निमित्तानं सांगतो. आणि पंडितला शुभेच्छा देतो. खूप बोलण्यासारखं आहे, परंतु हा कार्यक्रम वेगळा आहे, त्या खोलामध्ये मी जाणार नाही. पंडितच्या बाबतचा सगळा अहवाल शिंदे साहेबांनी आपल्या समोर ठेवला. रावसाहेब पाटलाची माझी काय आल्यावर भेट झाली नाही, पण रावसाहेब पाटील आले आणि मला बघितलं की खळखळ डोळ्यात पाणी आलं.
मी त्यांना सांगायचं की तुम्ही या मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवा. मी असा मुख्यमंत्री बघितला नाही. एक मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांच्या रूपाने बघितला आणि त्याच्यानंतर जर मी मुख्यमंत्री बघितला असेल तर देवेंद्र फडणवीसच्या रूपाने बघतो. त्या मुख्यमंत्र्या एवढं काम मागे कोणी केलं नाही, पुढे कोणी करू शकत. शिंदे साहेबांनी उल्लेख केला पीक विम्याचा. परवा मुख्यमंत्र्यांनी दादा होते, आम्ही होतो, लोकसभेच्या संदर्भात बैठक झाली. पीक विमा कालचा आपण नरेंद्र मोदी साहेबांचं बजेट वाचलं असेल. आता सगळ्या लोकांच्या पोटात आग पडायली, काय होते काय नाही, काय होते काय नाही. आपलं नाम निशाण मिटून जाते की काय अशी परिस्थिती त्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. त्याच्यामुळे बोलणारे बोलतात. काही लोकांचे मी स्टेटमेंट वाचले. एका माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते निवडणुकीचा फार्स आहे. आता माझं त्यांचं फार जास्त बोलणं नाही. मी फोन करून विचारणार होतो की तुम्ही मराठा समाजाचे आहे, मराठा समाजाच्या नावाखाली राज्य केलं आणि ब्राह्मणाच्या मुख्यमंत्र्यांनी मराठ्याला आरक्षण दिलं. हे तुमच्या काळात का करता आलं नाही? अरे त्याला मन लागते, देण्याची दानत लागते. काही माणसं असे राहतात की त्याला वाटते आपल्या घरचंच चालू, येताना काय वाटणार, देताना फार जवळ. ही परिस्थिती निर्माण आहे. या संदर्भामध्ये कुठल्या एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलू, पण या कार्यक्रमात आधीच बोलणार नाही. कारण काल नरेंद्र मोदी साहेबांचा देशाचा अर्थसंकल्प झाला. त्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, कर्मचारी आता शिल्लक तर कोणीच राहिलं नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर झाला आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्राचा देखील अर्थसंकल्प सादर होईल अशी निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करतो. आणि पंडितच्या कामामध्ये ज्यांनी चंद्रकिशोर मीना साहेब असतील, फतेहसिंह पाटील साहेब असतील, संजय जाधव साहेब असतील, आता आमचंद शिंदे साहेबांचं कर्तव्य याची गोष्ट वेगळी, पण ज्यांचं सहकार्य लागले त्यांच्या मनापासून मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आणि परत एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं जाहीर अभिनंदन करून थांबतो आणि पंडितला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत.